प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. प्रतिभूती बाजाराशी संबंधित सर्व मध्यस्थ सेबीद्वारे नियमित केले जातात. ब. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची स्थापना 1988 मध्ये झाली. क. चक्रवर्ती समितीच्या शिफारसीवर सेबीला 1992 मध्ये वैधानिक मान्यता देण्यात आली. पर्यायी उत्तर आहेत 1 अ, 2 अ आणि ब, 3 अ ब क आणि 4 फक्त क. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. म्हणजेच काय तर भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची स्थापना ही 1988 मध्ये झाली. त्याचबरोबर प्रतिभूती बाजाराशी संबंधित सर्व मध्यस्थ सेबीद्वारे नियमित केले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 2. बँकेतर वित्तीय संस्था व त्यांचे स्थापना वर्ष देण्यात आलेले आहेत. त्यांच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. ए गटामध्ये आहेत 1 ICICI, बी IDBI, सी सिडबी, डी IFCI आणि दुसरा स्तंभ आहे 1 जुलै 1948, 2 एप्रिल 1950, 3 जानेवारी 1955 आणि 4 जुलै 1964. तर आपल्याला काय माहिती आहे ICICI बँकेची स्थापना जानेवारी 1955 मध्ये झाली. तर पाहायचं आपण पर्यायी उत्तरामध्ये 1 ला 3 एकाच प्रश्नाच्या उत्तरात आहे आणि ते म्हणजे 2. एकावरूनच याचं उत्तर येऊन जातं. याद्वारे आपला वेळ वाचतो त्याचबरोबर आपल्याला स्पीड पण भेटते. यानंतर प्रश्न क्रमांक 3. ठेवी आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा 2021 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. ठेवी विमा हप्ता सर्व विमाधारक तसेच विमाधारक नसलेल्या बँकांसाठी अनिवार्य आहे. ब. ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही. आणि क. ठेवी विमा हप्ता बँकेद्वारे भरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. केवळ ब आणि क हे योग्य आहेत. कारण ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही. त्याचबरोबर ठेवी विमा हप्ता बँकेद्वारे भरला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 4. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कोणते कारण? 1. अपुरी बचत, 2. रोख रकमेची वाढती मागणी, 3. असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि 4. वित्तीय गैरव्यवस्था. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अपुरी बचत झाल्यामुळे नाणे बाजारातील निधीच्या कमतरता निर्माण होत आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालील विधाने विचारात घ्या. अ. ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ सुधारणा कायदा संसदेने 2021 मध्ये मंजूर केला. ब. ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. क. ठेवी विमा हप्ता सर्व विमाधारकांना बँकेसाठी अनिवार्य आहे. वरीलपैकी कुठली विधाने योग्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि क. आताच आपण एका प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे की ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जात नाही आणि इथं लिहिलंय की ठेवी विम्याचा हप्ता ठेवीदाराकडून वसूल केला जातो. म्हणजेच काय तर ब चुकीचं आहे आणि अ आणि क दोन्हीही योग्य आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सेबी ही डॅश डॅश आहे. 1. वैधानिक संस्था, 2. सल्लागार संस्था, 3. घटनात्मक संस्था आणि 4. अवैधानिक संस्था. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वैधानिक संस्था आहे सेबी ही. आणि सेबीला वैधानिक दर्जा भेटला जानेवारी 1992 मध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते
कर्जाचे प्रकार नाही. अ. कॅश क्रेडिट, ब. वचन चिठ्ठी, क. बँक अर्थकर्ज आणि ड. रोख कर्ज. पर्यायी उत्तर आहेत अ, ब. 2 क फक्त, 3 ब फक्त आणि 4 क आणि ड बरोबर आहेत. तर आपल्याला यामध्ये कर्जाचा प्रकार कोणता नाही असं विचारलंय आणि वचन चिठ्ठी म्हणजे आपण एखाद्या बँकेबरोबर केलेला बॉन्ड असतो, तर हा कर्जाचा प्रकार नाही. कारण आपण ठेवी ठेवलेली असती आणि त्यांना सांगितलेलं असते की आपण इतके दिवस हे हे पैसे उचलणार नाही. त्यामुळे ब हे बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. म्युच्युअल फंड पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जाईल? अ. मिसकॅट फंड, ब. इंडेक्स फंड, क. इंडिया फंड आणि ड. मार्केट फंड. पर्याय उत्तर आहेत 1 अ बरोबर, 2 ब बरोबर, 3 क बरोबर आणि 4 ड बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्युच्युअल फंडाला पूर्वी इंडियन फंड किंवा इंडिया फंड असं म्हटलं जाई. यानंतर प्रश्न क्रमांक 10. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता कर्जाची सोय करून देते. ब. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्जपुरवठा करते. क. नाबार्ड शहरी उद्योगांसाठी आर्थिक मदत करते आणि ड. नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. म्हणजेच काय तर नाबार्ड हे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कर्जाची सोय करण्यासाठी स्थापन केले. त्याचबरोबर ते ग्रामीण भागात किंवा ग्रामीण भागातील व्यावसायिकांना कर्जपुरवठा सुद्धा करते. यानंतर प्रश्न क्रमांक 10. जुलै 2020च्या अखेरपर्यंत कोणत्या राज्याने संकलित बुडणाऱ्या फंडांना सर्वाधिक गुंतवणूक केली आहे? म्हणजे काय जरी जे कोणते फंड बुडत आहेत त्यांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी सर्वाधिक गुंतवणूक करणारा राज्य कुठलं? 1 तामिळनाडू, 2 पश्चिम बंगाल, 3 गुजरात आणि 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हो, आपल्या महाराष्ट्राने जुलै 2020च्या अखेरीस जे काही फंड होते ते बुडणार होते त्यांना वाचवण्यासाठी अधिक गुंतवणूक केलेली आहे. आताच थोड्या वेळाखाली मी तुम्हाला सेबीला वैधानिक अधिकार कधी भेटला याची तारीख सांगितलेली आहे. तेच या प्रश्नात विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. सेबीला वैधानिक अधिकार केव्हा देण्यात आलेला आहे? 1 मार्च 1992, 2 जानेवारी 1992, 3 ऑक्टोबर 1994 आणि 4 1994 मार्च. तर या प्रश्नाचं उत्तर आताच सांगितल्यामुळं पर्याय क्रमांक 2 जानेवारी 1992ला सेबीला वैधानिक अधिकार भेटलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12. भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नियंत्रण करणाऱ्या संस्था खालीलपैकी कोणत्या आहेत? अ. कंपनी व्यवहार मंत्रालय, ब. भारतीय रिझर्व्ह बँक, क. औद्योगिक विकास मंत्रालय आणि ड. वित्त मंत्रालय. आणि आपल्याला विचारलंय कोणता पर्याय असत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही पर्याय भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नियंत्रण करणारी संस्था नाही आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील पहिली वित्त विकास संस्था आहे? 1 IDBI, 2 IFCI, 3 ICICI, 4 नाबार्ड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 IFCI ही 1940ची पहिली भारतातील वित्त विकास संस्था आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील विधाने विचारात घ्या. अ. जानेवारी 2004 मध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक निकेतनने मासिके आणि साप्ताहिके यांच्या मुद्रणातील
परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 100% पर्यंत करण्यासाठी सरकारने परवानगी दिली. जानेवारी 2004 मध्ये पेट्रोलियम क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक मर्यादा 100% पर्यंत सरकारने वाढविली आणि व्यवसाय ते व्यवसाय व्यापारासाठी परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक 80% करण्यासाठी परवानगी दिली. वरीलपैकी कुठलं बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2004 मध्ये वैज्ञानिक आणि तांत्रिक नियतकालिकेला आणि मासिकेला साप्ताहिकाला 100% परकीय गुंतवणूक प्रत्यक्ष करण्यासाठी सरकारने परवानगी दिली. त्याचबरोबर पेट्रोलियम क्षेत्रातील प्रत्यक्ष गुंतवणूकसुद्धा त्यांनी परकीय 100% पर्यंत वाढविलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15. याचना बाजार संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजेच आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. 1. याचना बाजार मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे केंद्रित आहे. 2. याचना बाजाराला आंतरबँक याचना बाजार असे म्हणतात. 3. याचना बाजार हा नाणे बाजारातील रोख्याच्या स्थितीचा अधिक योग्य निर्देशांक आहे. आणि 4. याचना बाजारात देवाणघेवाणीचे व्यवहार 3 दिवसाकरिता चालविले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याचना बाजारात देवाणघेवाणीचे व्यवहार 3 दिवसाकरिता चालविले नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 16. पुढील वित्तीय संस्थाची मांडणी स्थापना झाल्याप्रमाणे करा. म्हणजेच काय? तर आपल्याला याच्या स्थापनेचे वर्ष पाठ पाहिजे. या अगोदर आपण यावर एक प्रश्न पाहिलेला होता स्थापना वर्षावर. तसाच प्रश्न हा आहे. भारतीय औद्योगिक विकास बँक ब. भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक मंडळ आणि भारतीय औद्योगिक वित्त मंडळ. आता आपल्याला पहिल्या प्रश्नात पाहिलं होतं औद्योगिक वित्त महामंडळ हे 1940 मध्ये स्थापन झालेलं आहे. त्यानंतर 1955 मध्ये ICICI म्हणजेच भारतीय औद्योगिक पत गुंतवणूक आणि मंडळ म्हणजेच काय? क कुठं आहे? 3 आणि 4 पर्यायामध्ये आहे. तर यानंतर IDBIची 1964ला स्थापना झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे आपल्याला या स्थापना वर्षसुद्धा पाठ केलेली पाहिजेत. यानंतर प्रश्न क्रमांक 17. खालील विधानांवर विचार करा. 1992-93च्या अर्थसंकल्पात स्वीकारलेली विनिमय दर पद्धती ही दुहेरी स्वरूपाची होती. यातील विनिमय दर निर्धारित हे परकीय चलन रूपांतर 40% सरकारी दराने तर 60% बाजार दराने निश्चित केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि ब दोन्ही बरोबर आहेत.